राज्यामध्ये पावसानं आठवड्याभरापासून ओढ दिल्यानं तापमानामध्ये वाढ होऊन पुन्हा एकदा उन्हाचे चटके जाणवू लागले। त्यामुळे पेरण्या देखील पुन्हा एकदा खोळंबलेल्या आहेत। राज्यामध्ये सरासरीच्या तुलनेमध्ये फक्त 5.69% पेरण्या झालेल्या आहेत। पावसानं अल्पविश्रांती घेतल्यानं शेतकरी आता पेरण्यांबाबत संभ्रमात पडले। पावसानं ओढ दिल्यानं आता पेरण्या पुन्हा एकदा खोळंबल्याचं दिसतंय। राज्यामध्ये सरासरीच्या तुलनेमध्ये फक्त 5.69% इतकीच पेरणी झालेली आहे। वाशिम जिल्ह्यात अनेक भागांमध्ये चांगला पाऊस झालाय। खरीप पेरणीला वेग आल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। मात्र कृषी विभागानं चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका असं आवाहन केल्यानंतर सुद्धा पेरणी करण्यासाठी शेतकरी काहीशी घाई करताना दिसतात। दादा, नाव काय तुमचं? तुमच्या भागात पेरण्या सुरू केल्या जातात, काय कारण इतक्या लवकर पेरणी करायचं? माझं नाव केशव नामदेव बैस। बरं, ते आता पावसाला सुरुवात झाली त्याच्यामुळे पेरण्या चालू केल्या सध्या। किती पाणी चांगले झाले? पाणी काय तेवढे जास्त नाही झाले सर, पण थोड्या प्रमाणात झाले। आणि आता सध्या पाणी याचे योग असल्यामुळे लोकांनी पेरण्या चालू केल्या। काय कारण इतकी घाई का पेरण्या? सध्या आता बैलाचा काळ नाही आहे, ट्रॅक्टरचा म्हणजे वाहनाचा काळ आल्यामुळे आम्हाला वाहनानंच पेरणी करावं लागते। कारण की आता सध्या बैल नाही आहे, पहिले बैल होते, त्या कारणाने केव्हाही बी पेरणी केली तर चालत होती। आता जास्त पाऊस झाला तर वाहन फसतात, त्याच्यामुळे आम्हाला ट्रॅक्टर लवकर पेरणी करणे आहे। कृषी विभागानं आवाहन केलंय किंवा जास्त पाणी झाल्याशिवाय पेरू नका। हो, पण सर आता ते पाणी नेमकं सुरू झालेलं आहे। आता इथून पुढे जर जास्त पाऊस झाला तर एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।